आष्टी तालुक्यातल्या मांडवा गावामध्ये मी सध्या आहे आणि हे गाव ही त्याच पद्धतीने चर्चेला आलेलं आहे। कारणही तसंच आहे। याच गावचा रहिवासी असलेला अविनाश साबळे जो आज देशाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय। 7 तारखेला अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याकडे या ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे। ही शाळा आहे, हा मुख्य रस्ता आहे आणि हे ग्रामस्थ आहेत। हा जुने वाडा आहे आणि याच परिसरामध्ये अविनाशचं बालपण गेलेलं आहे आणि ही शाळा होती आणि या शाळेमध्ये अविनाश इथं शिकला, मोठा झाला आणि याच ठिकाणाहून तो या गावापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये त्यांनी तिथं घर केलं आणि त्याच ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तो प्रॅक्टिस करत राहिला आणि आज घडीला तो ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। यापूर्वीही जर पाहिलं तर अविनाशनं अनेक सामने जे आहेत ते जिंकलेले आहेत। देशासाठी अनेक जे मेडल आहेत त्याने आणलेले आहेत। मात्र पहिल्यांदाच अविनाश जो आहे तो आता अंतिम सामन्यात गेलेला आहे। त्यामुळे अंतिम सामन्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे एकट्या बीड जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या उद्याच्या 7 तारखेकडे लागलेलं आहे। एकंदरीत या ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळे हा देशासाठी सुवर्ण पदक घेऊनच येईल असा आत्मविश्वास जो आहे तो बीडकरांना देखील लागलेला आहे। कॅमेरा पर्सन शरद गर्जेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मांडवा, आष्टी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।